ठाणे जिले के कल्याण में मानव तस्करी और देह व्यापार के खिलाफ पुलिस ने बड़ी कार्रवाई की है। महात्मा फुले पुलिस ने 6 महिलाओं दल पर महाराष्ट्र संगठित अपराध नियंत्रण कानून यानी मोको के तहत कार्रवाई करते हुए 20 पीड़ित महिलाओं को मुक्त कराया। कल्याण रेलवे स्टेशन परिसर में लंबे समय से चल रहे कथित देह व्यापार और मानव तस्करी के नेटवर्क के खिलाफ महात्मा फुले पुलिस ने बड़ी कार्रवाई की। पुलिस ने इस मामले में 6 महिला दलों पर महाराष्ट्र संगठित अपराध नियंत्रण के तहत मोका के तहत मामला दर्ज किया। पुलिस जांच में सामने आया कि यह गिरोह महिला को बहला फुसला और मजबूरी के बहाने फायदा उठाकर उनसे देह व्यापार में ढकेलता था। कार्रवाई के दौरान पुलिस ने इस गिरोह के चंगुल से 20 पीड़ित महिलाओं को सुरक्षित मुक्त कराया। पुलिस के अनुसार इस मामले में 3 पुरुष आरोपी भी फरार हैं। उनकी गिरफ्तारी के लिए विशेष पुलिस टीम को गठित किया गया है। साथ ही पुलिस का कहना है कि इस कार्रवाई से कल्याण रेलवे स्टेशन क्षेत्र में चल रहे अवैध देह व्यापार और मानव तस्कर के नेटवर्क पर प्रभावी रोक लगाने में मदद मिलेगी। मामले के आगे की जांच जारी है। महात्मा फुले चौक पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 107/2026 हा पिटा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये असे निष्पन्न झाले की ज्या देह विक्रय करणाऱ्या ज्या महिला आहेत तर त्यामध्ये ज्या आरोपी महिला आहेत व पाहिजे आरोपी आहेत हे त्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून देह विक्री करून घ्यायचे आणि त्यांच्याकडून मिळालेल्या त्यांच्या उत्पन्नावर हे स्वतः त्याच्यातून कमिशन घ्यायचे आणि जे देत नाहीत त्यांना जबरदस्ती त्यांच्याकडून ते उकळल्याचं असं निष्पन्न झाल्यावर ही संघटित गुन्हेगारी निष्पन्न झाली। त्यावरून मोक्का कायद्याअंतर्गत कलम यामध्ये लावण्यात आलेले आहेत आणि आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये 6 महिलांना अटक केलेली आहे व इतर आरोपी सुद्धा यामध्ये आम्ही शोध घेत असून त्या आरोपींना लवकरच अटक होईल। या वेगवेगळ्या ठिकाणावरून या ठिकाणी महिला या बोलवल्या जायच्या देह विक्रय करण्यासाठी। याच्यातून पोलिसांनी जवळजवळ 20 या पीडित आणि बळीत ज्या महिला आहेत यांची याच्यातून आपण सुटका केलेली आहे आणि त्यांचं समुपदेशन सुद्धा केलेलं आहे। याच्यातील जे टोळी प्रमुख व इतर आरोपी आहेत यांच्यावर 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत आणि इतरही त्यांची अद्याप आम्ही माहिती गोळा करीत आहे।